नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. मंडळी, आपण अनेक सिनेमे बघतो जे अनेक विषयांवर आधारित असतात. कोणी खेळाडूंच्या आयुष्यावर, कोणी अभिनेत्यांच्या आयुष्यावर, कोणी सामाजिक कार्यकर्त्यांच्या आयुष्यावर सिनेमे तयार करतात, ज्यातून आपल्याला त्या व्यक्तीचं आयुष्य जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. राजकारणावरही अनेक सिनेमे येतात. त्यातही राजकारणाशी संबंधित अनेक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पण एक असा घटक जो राजकारणात खूप महत्त्वाचा आहे. जर कोणी राजनेता हा विजयाचा स्तंभ असेल तर तो त्याचा पाया आहे असं म्हणणंही वावगं ठरणार नाही. तो घटक म्हणजे एक कार्यकर्ता. या सामान्य कार्यकर्त्याचं असामान्य जीवन जवळून दाखवणारा चित्रपट रायबा इमानदार लवकरच आपल्या भेटीला येतोय. आज आपल्या स्टुडिओमध्ये या सिनेमाची टीम उपस्थित आहे. मी मनापासून स्वागत करते सामाजिक कार्यकर्ते, कवी, निर्माता, गीतकार, लेखक सचिन घोडे सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि या चित्रपटात एक महत्वाची भूमिका ज्यांनी साकारली आहे, प्रसिद्ध अभिनेत्री प्रणाली राऊत मॅडम. नमस्कार मॅडम. थँक्यू सो मच. आणि या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारे नितीन पात्रीकर सर. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की रायबा इमानदार हे नेमकं काय आहे? तुम्हाला सर्वप्रथम देशोन्नतीच्या डिजिटल टीमला माझं मनापासून धन्यवाद आणि ऐश्वर्याजी तुमचं विशेष धन्यवाद की तुम्ही श्री फिल्मच्या रायबा इमानदार या टीमला इथं बोलून घेतलं, त्याबद्दल तुमचं मनापासून थँक्यू. आणि तुमचा राहिला प्रश्न, तुमचा प्रश्न होता की रायबा इमानदार नेमकं काय आहे. हे कॅरेक्टर आहे एका फिल्ममध्ये जे आम्ही रसिक प्रेक्षकासमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. आणि हा एक माध्यम आहे की तुम्ही आता ज्या पद्धतीने बोललात की ह्या फिल्म काही वेगळा आहे. म्हणजे राजकारणातून प्रत्येक वेळा राजकारण एक नेत्याची भूमिका बघितलेली आहे. आपण सर्व असे खूप मोठे मोठे फिल्म आलेले आहेत, परंतु एका कार्यकर्त्याचीवर त्याची संघर्ष यात्रा कशी असते, त्याचं जीवन कसं असते, ते ग्रामीण भागातलं असो या शहरी असो, तो आखरी कार्यकर्ता आहे. त्याच्यावरील आधारित एक मराठी फिल्म आम्ही केलेली आहे. आणि ते नक्कीच तुम्हाला काही दिवसानंतर दिसणारच ते. नक्कीच विषय तर नक्कीच वेगळा आहे, पण ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? तुम्हाला माहीत असेल, मी सामाजिक आणि राजकारण संघटनेमध्ये काम करतो आहे आणि सामाजिक निस्वार्थ फाउंडेशन म्हणून माझी संस्था आहे. त्यामध्ये मी अनेक सामाजिक जीवनामध्ये मागील 15 वर्षापासून काम करतो आहे. आणि मला असं वाटते की मी 150 गावामध्ये स्वच्छता अभियान संकल्प राबवलेला आहे. त्याकरता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते मला आमच्या निस्वार्थ फाउंडेशनला 2021ला प्रथम राज्य पुरस्कार मिळाला आहे. तर 150 गावामध्ये जात असताना मला हा जवळून अनुभव आलेला आहे की व्यक्तिगत जीवन काय असतं एका कार्यकर्त्याचं, तो कुठं त्याची घुटण असते, तो कुठे अटकला असते, मग त्यांच्या परिवारासोबत काय होते किंवा त्याची राजकीय भूमिका काय असते, एक सखोल त्याच्यावर विचार मंथन करून मी एक ते स्टोरी डेव्हलप केलेली आहे. आणि ते लोकांपर्यंत गेली पाहिजे. आणि याच्या मागचा उद्देश आणि ध्यास हेच आहे की हा एका कुठल्या पर्टिक्युलर एका पार्टीबद्दल नाही आहे. सर्व जितक्या पार्ट्या असेल, जितक्या राजकारणी घडामोडी असेल, सर्वच पार्टीतल्या जे कलाकार आहेत, जे मनातून काम करतात, ते हृदयापासून काम करतात, की लोकांपासून कनेक्ट राहतात, की माझी कल्पना आहे, मला असं वाटते माझ्या गावाचा विकास व्हायला पाहिजे, मला असं वाटते की माझ्या या कार्यातून एक चांगलं काम समाजात निर्मित व्हायला पाहिजे. परंतु असं कधी होत नाही. कधी खूप चांगलं होतं, कधी त्याचे परिणाम उलट दिसतात. म्हणून एक चांगला मांडण्याचा प्रयत्न आम्ही या रायबा इमानदार या टीमच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे. पण सर, मला हे विचारायचं आहे की जर आपण एका कार्यकर्त्याचा विचार केला तर आपल्याला वरून तर माहिती असतं की प्रत्येक पक्षाचा एक कार्यकर्ता आणि त्याचं साधारण असं जीवन असेल, पण त्याच्यावर चित्रपट जर करायचा आहे तर आपल्याला त्याचा थोडाफार अभ्यास तर करावा लागलाच. बिलकुल. तर तुम्ही तो कसा केला? मी जेव्हा प्रत्येक गावागावात जेव्हा गेलो आणि जात होतो, ही निस्वार्थ फाउंडेशनची टीम घेऊन प्रत्येक गावात झाडू घेणे, तिथल्या कार्यकर्त्याला घेणे आणि त्या गावासोबत इथला सरपंच असो, ग्रामसेवक असो, सगळ्यांना घेऊन एक काम करत असताना माझ्या लक्षात येत होतं, एखादा व्यक्ती काम करतो आहे पण त्याची दखल नाही होत. आणि ते दखल नसल्यामुळे काय होतं, तो माणूस ज्याच्यामध्ये जी शैली होती, काही प्रतिभा होती काहीतरी करण्याची, ते कुठेतरी थांबलेली आहे. बरेच अडचणीला त्याला फेस द्यावं लागतं. मग काही तुम्हाला माहीत असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये एक राजकीय प्रश्न निर्माण होताच. ते क्षेत्र कुठलेही असो, ते सामाजिक असो, राजकारणी असो, सांस्कृतिक असो, असं प्रत्येक याच्यामध्ये. आणि यामधून आम्ही ते दर्शक प्रयत्न केला. तिथंच मला असं माझ्या डोक्यात एक कल्पना निर्माण झाली की आपण ही व्यथा, हे जे घुटण आहे, हे जे संघर्ष आहे, कारण की हे एका व्यक्तीची नाही आहे,
आम्ही एका व्यक्तीसाठी पिक्चर नाही केलेला आहे, अशा अनेक कार्यकर्त्यासाठी पिक्चर केलेला आहे, ज्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्या मनाला वाटेल की नाही हे माझ्यासोबत पण कदाचित तर नाही झालेलं नसेल. हा एक प्रश्न आहे, म्हणून ही कल्पना मला सुचलेली आहे. आणि सर आता नितीन सर मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कसा अभ्यास केला तुमच्या भूमिकेचा? भूमिकेचा अभ्यास म्हणजे असं आहे की आता ही कथा जी आहे रायबा इनामदार, नागपूरचे लेखक आहे, आपले निर्माता आणि लेखक हेच आहेत. तर यांच्या डोक्यातली ती संकल्पना जी होती, जी कल्पना यांनी समोर मांडली की बा अशा अशा विषयावरती चित्रपट आहे हा, तर हा म्हणजे सर्वसाधारण माणसाच्या कल्पनेच्या बाहेरचाच होता. राजकारणावरती चित्रपट तयार करणे हे एक तर खूप मोठे चॅलेंज आहे आज, बरोबर. कारण की कुणी वाघाच्या तोंडात हात टाकणार नाही अशी परिस्थिती झाली आहे. पण यातही त्यांनी जी कथा जी तयार केलेली आहे एका प्रामाणिक कार्यकर्त्यावरती, माझे एक राजकीय कार्यकर्ता म्हणजे राजकारणी म्हणूनच माझी भूमिका आहे त्यामध्ये, तर तो म्हणजे त्यातलं जे मुख्य पात्र जे काही आहे प्रामाणिक कार्यकर्ता, आणि त्याची या सगळ्या याच्यात जी गोची जी होते आहे, कारण सगळे मुरब्बी राजकारणी आहेत, व्यावसायिक राजकारणी आहेत. राजकारणानुसार दोन भाग आहेत, एक निस्वार्थ करणारा आणि एक व्यावसायिक राजकारणी. तर या व्यावसायिक राजकारण्यांमध्ये त्याची जी गोची जी होते आहे ही या चित्रपटाच्या माध्यमातून सचिन सरांनी समोर आणण्याचा प्रयत्न केलेला. माझी भूमिका त्यामध्ये राजकारणाचीच आहे. प्रामाणिक राजकारण्याला आपण कसं मागे ओढायचं, कार्यकर्त्याला विलन आहेत म्हणजे हा व्हिलनिश असं, कारण की कसं आहे ना, ते वातावरणच पूर्ण तसं आहे, त्यामध्ये तो बिचारक फसलेला आहे, तो प्रयत्न जीवाच्या आकांताने करतोय, पण त्याला समोर जाता येत नाही, कारण ही लॉबी जी त्याच्या मागे लागलेली आहे, त्यामुळे तो पाहिजे तसा प्रयत्न करू शकत नाही. आणि त्यातली त्याची धडपड जी आहे की मला काहीतरी करायचं समाजाकरता, मला हे सगळं चित्र बदलून टाकायचं आहे, हे या चित्रपटात दाखवलेलं आहे. ही या चित्रपटाची व्यक्तिरेखा म्हणजे व्यक्तिरेखा आहे ती, आणि त्यामध्ये मी एका राजकारण्याचं काम म्हणजे भूमिका केलेली आहे, आणि मी समाधानी होतो त्यापासून, कारण मला सुद्धा आजपर्यंत एवढ्या भूमिका केल्या, त्यातलं ही वेगळी भूमिका करायला मिळालेली आहे राजकारण्याची. बरोबर. प्रणाली मॅडम, मला तुम्हाला सेम प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल आणि तुम्ही तयारी कशी केली? जेव्हा सर्वप्रथम या चित्रपटाची स्क्रिप्ट माझ्याकडे आली आणि माझे जे आमचे निर्माते आणि लेखक आहे सचिनजी घोडे यांनी मला माझ्या कॅरेक्टर बद्दल समजून सांगितलं, एक मीटिंग झाली आणि मग मी तेव्हा होकार दिला. मी पण खूप स्वतःला भाग्यवान समजते की मला संपूर्ण चित्रपटात एका म्हणजे जे हिरो आहेत रायबा स्वतः, आणि ती भूमिका साकार करतात आहे महाराष्ट्राचा हिरो, लाडका हिरो संजय खापरे सर, आणि त्यांच्या पत्नीची भूमिका मला करायची होती. अर्थातच लीड रोल होता. हा खूप चॅलेंज होतं, कारण सरांसोबतचा हा माझा दुसरा चित्रपट होता, पण संपूर्ण हा चित्रपट टोटली वेगळा होता. तर जरा दडपण होतं की आपण कसं करायचं, पण मला सचिनजींनी खूप साथ दिली आणि त्यांनी सांगितलं की ही व्यक्तिरेखा कशी साकारायची आहे, त्याच्यामुळे आम्ही मेंटली प्रिपेअर झालो. आणि मग जे सेटवरचं वातावरण होतं आणि हे लोक सगळे आम्हाला म्हणजे मला ऍडजस्ट करायचे, आणि आम्ही सगळे जे कलावंत होतो म्हणजे आमच्या सोबत जे माझे भरपूर सीन सरांसोबत आहेत, संजय खापरे सरांसोबत, मग आमची जेव्हा चर्चा व्हायची सीन बद्दल ते मला खूप छान समजून सांगायचे. म्हणजे त्यांनी इतके सिनेमे केले आणि आपण एकदम नवीन कलावंत, म्हणजे आपण आतापर्यंत आपण थिएटर करायचो आणि थिएटर हे संपूर्ण एक वेगळा पार्ट आहे आणि एक स्क्रीनवर काम करणं जरी काही अनुभव होता पाठीशी, पण तरीही खूप वेगळी गोष्ट असते, कारण हे खूपच चॅलेंजिंग आहे सगळं. स्क्रीन म्हणजे आपल्यासाठी एक वेगळीच गोष्ट आहे आणि खूप खूप छान वाटलं. सीन खूप छान होत जायचे आणि मग मला असं वाटायचं की अरे बापरे, ह्या चित्रपटाचं एक स्वरूप खूप छान असणार आहे. आणि मग नंतर सगळ्या गोष्टी कळाल्या की चित्रपटाला संगीत कोणी दिलेलं, म्हणजे भूपेश सवाईंनी सारखं यांनी संगीतकाराचं संगीत आहे, आणि मग लावणी पण आहे खूप छान, कारण त्या लावणीच्या सीन मध्ये आम्ही आहोत आणि ती वैशाली सामंत यांनी गायलेली आहे. तर चित्रपटात ज्या सगळे फॅक्टर जे आहेत ते प्लस पॉइंट जे आहेत ते खूप म्हणजे त्या लेवलचे आहे आणि आपण त्याचा भाग आहोत. त्याच्या
त्याच्यामुळे आपण स्वतःला नशिबानं समजूया आणि लगेच आता चित्रपट रिलीज सुद्धा होतो आहे. हे सगळं खरं तर असं स्वप्नवतच आहे की आपण शूटिंग केलं कसं आणि मग आता ती वेळ आलेली आहे की चित्रपट सगळ्या चित्रपटगृहात प्रदर्शित पण होणार आहे महाराष्ट्रात. आणि माझी भूमिका अशी आहे की रायबाची पत्नी आहे मी. रायबा हा सच्चा कार्यकर्ता आहे, एकदम प्रामाणिक माणूस, म्हणजे तो माणूस म्हणूनच एकदम उत्तम आहे आणि त्याची मी पत्नी आहे, बायको आहे. तर माझा संघर्ष मी काय तडजोड करते, कशी करते, जी प्रत्येक स्त्रीमध्ये असते, सगळं करावं लागतं. संसार आहे तिचा, तिला एक मुलगा आहे आणि एक छान स्ट्रॉंग भूमिका आहे मला पण माझ्या वाट्याला आलेली. कुसुम नावाचं कॅरेक्टर करते मी. लगेच चित्रपट प्रदर्शित पण होणार आहे. खूप छान. मी सगळ्या टीमचे तेव्हा आभार मानू शकले नाही, पण आता जर मी आभार मानले तर सगळ्यांनाच या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल की खूप खूप थँक्यू की सगळ्यांनी मला इतकं कोऑपरेट केलं, की छान टीम होती. आणि एक विशेष म्हणजे की नागपूरमध्ये म्हणजे मुंबईतले अनेक लोक, संपूर्ण महाराष्ट्रातच ऑडिशन झालं त्याच्यामुळे अनेक लोक आहेत जुळलेले चित्रपटात, पण नागपूरमधले पण खूप खास खास चेहरे आहे, मोठे मोठे ज्येष्ठ कलावंत. नितीन पात्रीकर सर आहेत, विनोद राऊत सर आहेत, डॉक्टर नरेश गडेकर आहेत, दीपक शिर्के सर आहेत. तिथं महाराष्ट्राला संपूर्ण देशभरातच प्रसिद्ध नाव आहे. तर अशा सगळ्या लोकांसोबत आमचा चित्रपट येतो आहे, रायबा इमानदार. आणि चित्रपट हा कधीही काय असतं ऐश्वर्या, की सांगून समजत नाही. तो प्रत्यक्ष जेव्हा आपण बघू तेव्हाच आपल्याला तर कळेल की एक्झॅक्टली कसा चित्रपट झाला, काय होतं. म्हणून मी चित्रपटाचं काहीच कथानक सांगू शकत नाही. मी माझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलेलं आहे. पण तुम्ही सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघा. आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया पण कळू द्या आणि तेवढा सपोर्ट आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि मी असा एक किस्सा ऐकलाय की प्रणाली मॅडमनी तुम्हाला नाही म्हटलं होतं सिनेमाच्या अगोदर, तर तो किस्सा मला ऐकायचा की त्याचं नेमकं कारण काय होतं. ऍक्च्युली प्रणाली माझी बिझी होती, तिला तेव्हा वेळ नव्हता आणि तिच्या मागे काम भरपूर होते आणि ती माझी कॉलेज फ्रेंड आहे. अच्छा. म्हणजे बालपणाची मैत्रीण आहे माझी. आणि माझ्या मनातून इच्छा होती की मी जे कुसुम नावाचं जे कॅरेक्टर शोधलं होतं त्याच्यामध्ये प्रणालीला तिच्याकडे बघूनच मी हे सगळं लेखन केलं होतं. तर मी तिला विनंती केली. सचिन म्हणे माझ्यापाशी हा महिना नाही आहे, मी कुठल्या तरी प्रोजेक्टवर बिझी आहे, तर प्लीज काही आपल्याला करता येणार नाही का. म्हणलं सगळं ठरलेलं आहे, म्हणजे गाव ठरलेलं आहे, पिक्चरची सिनेमाची रेखी झालेला आहे, मुहूर्त ठरलेला आहे, तू काही कर. तर म्हणाले आता तू म्हणतोय तुझ्यासाठी एवढं इतकं करावं लागेल. तिने माझ्यासाठी हा सगळं जो घेतलेला संकल्प तिनं तिकडच ठेवला आणि मला होकार दिला. मग आम्ही सर्व, पण आत्ताच प्रणालीने सांगितल्याप्रमाणे गोष्ट खरी आहे. त्यामध्ये दीपक शिर्के सर आहे, संजय सर आहे, खरंच हे लोक डाऊन टू अर्थ आहेत. इतके सुंदर लोक आहे, यांच्या लोकांपासून मला सुद्धा खूप शिकायला मिळालेलं आहे. इतका सुंदर त्यांचा स्वभाव आणि इतके सुंदर व्यक्तिमत्व की त्यांनी तो जो लोकांचा असतं ना एक औरा असते, अरे आम्ही ऍक्टर आहोत, मोठे आहोत, तो बिलकुल नव्हता, कुठेच नव्हता. खूप साधेपणा, एकदम साधेपणा, प्रत्येकाला जपणं, एकदम स्पॉट बॉय पर्यंत त्या लोकांनी बेटाशिवाय बोलले नाही. इतकं रिलेशन त्यांनी मेंटेन ठेवलं. याला म्हणतात की खरेच म्हणजे अभिनेता कसा असायला पाहिजे. आणि नितीनजीचं सुद्धा धन्यवाद. नागपूरचे मोठे कलावंत आहेत, नितीनजी, विनोदजी राऊत असो, आपले शिंदे सर आहेत आणि विजया शिंदे मॅडम सुद्धा पण आहे त्याच्यामध्ये. आणि शोभना मॅडम पण आहे. विजय गुंगावकर ज्यांनी छत्तीसगडी फिल्मचे ते डायरेक्टर आहे, 5-6 फिल्म त्यांच्या आताच येऊन गेलेल्या आहे. त्यांनी सुद्धा या फिल्ममध्ये चांगलं भूमिका त्यांनी साकारलेली आहे. आणि आत्ताच प्रणालीने म्हटल्याप्रमाणे जे वैशाली सामंतजीने जे लावणी मीच लिहिलेली आहे, मी प्रथमच लिहिलेली आहे. मी आतापर्यंत गीत लिहायचं, पण ते असा एक मीटिंग झाली. म्हणजे तुम्हाला तो किस्सा सांगतोय मी. आमचे डायरेक्टर सईद अख्तरजी आम्ही बसलो होतो. आम्ही एका गीतकाराला बोलवलं की आम्हाला लावणी पाहिजे नव्हती, पण त्यांचे काही खूप मोठे प्रॉब्लेम्स होते, म्हणजे ते आमच्या संबंधाच्या पलीकडे होते. तर म्हटलं एवढं तर काही शक्य नाही या गोष्टी करणं. मग मी आणि माझी जे प्रोजेक्ट मॅनेजर आहे प्रीती, मी तिला विचारलं, म्हणलं आता काय करू. सर म्हणे करा तुम्ही, लिहा. तर मी कार काढली आणि 5-7 किलोमीटर गेला. तर मी एक हुक लाईन बनवून टाकली होती. हां, आणि
दुसऱ्या चौकात गेलो, दुसरी लाईन बनवली. तर मी 7 किलोमीटरमध्ये म्हणजे 15 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये मी ती लावणी तयार लिहून टाकली आणि लिहिली शीघ्र. आणि मी शीघ्र लिहिली आणि पटकन मी आपले जे संगीतकार आहे, जे नागपूरचे उत्कृष्ट संगीतकार आहे भूपेश सावई यांच्याकडे पाठवली. त्यांनी संगीतबद्ध केलं, इतकं सुंदर अप्रतिम केलं. ते मला असं वाटतं की आपल्याला सर्वांना ते आवडेल आणि ह्या 2-4 दिवसामध्ये ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही त्याला प्रदर्शित करणार आहोत. आपल्याला मला असं वाटतं सर्वांनाच त्याची सगळं प्रतीक्षा आहे. कारण की आणि आम्ही या फिल्ममध्ये म्हणजे प्रयत्न हा ठेवला की मुंबईसह नागपूरच्या कलावंताला, विदर्भाच्या कलावंताला वाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की आपल्या विदर्भातनं इतक्या मोठ्या प्रतिभा आहे, कारण की आपल्याकडे एक मोठी दुनिया पण आहे. त्याला कोणती म्हणतो आपण त्याला, हॉलिवूड, झाडीपट्टी, रंगभूमी. म्हणजे लोक मुंबईचे कलावंत, पुण्याचे कलावंत इथे येतात हे बघण्याकरता. इतकी मोठी कलावंताची नगरी आहे हा विदर्भ आहे. आणि माझ्यासारख्या नवीन माणसाला यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्याकडून शिकायलाही मिळालं आणि मी त्यांच्याकडून काम करून घेतलं आणि त्यांनी मला तेवढी साथ दिली आणि त्यासाठी त्यांचा सुद्धा धन्यवाद. आमचे DOP आहे पवन दादा पिपरुदे, अप्रतिम. त्यांनी त्यांचं एडिटिंग आणि खूप सुंदर काम केलेलं आहे. सईद अख्तरजीचं डायरेक्शन छान आहे. आणि आम्ही जेव्हा फिल्म करताना, सिनेमा करताना मी एक अनुभवलं की आपण समजा फॅमिलीसारखं राहिलं ना तर आपल्याला तोच रिस्पॉन्स वापस येतो. यातून मला शिकायला मिळालेलं आहे. मला माझ्या ह्या एकही क्रूच्या टीमनी कुठल्याच प्रकारची अडचण निर्माण झालेली नाही. फक्त एक प्रॉब्लेम आमच्याकडे झाला होता, तिला माहित आहे. आणि मला असं वाटलं की आपले सिनेमा थांबणार, कारण की खूप मोठा ऍक्सिडेंट घडला होता. हो, म्हणजे असं वाटलं की झालं सचिन तू आज थांबला. आणि माझ्याकडे म्हणजे शूटचा लास्ट एंडिंग होते, 2 दिवसात शूटिंग बॅलन्स होती. तर मी दीपकजीला आणि संजयजीला घरी बोलवलं होतं. सर तुम्ही माझी कार घेऊन जा आणि तुम्ही घरी पोचा, माझे सगळे फॅमिली वाटवत आहे. सगळेच गेले घरी. आणि त्याच्यानंतर मी पोचलो. मी घरी पोचत नाही तर फोन आला मला की ॲक्सिडेंट घडला. म्हणलं कुठे? म्हणलं आता शूट झालं, आताच आपल्याला सगळे आपले क्रू टीम निघाली. तर या उमरे रोडला या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला. तर तेच आता माझी गाडी फेमस असल्यामुळे सांगितलं सचिन घोड्याचंच ॲक्सिडेंट झाला. तर मग मी तसंच निघालो. तर माझी जी पूर्ण गाडी आहे ना मराजू होती महिंद्राची, 3 पलट्या मारली वरती. 3 पलट्या वरती मारून इलेक्ट्रिकचा जो पोल असतो ना, खांब, त्याला पूर्ण झुकवलं हायवेनी. आणि गाडीच्या समोरचे टायर्स पण सुद्धा निघून गेले होते. लोक इतके जमा झाले होते तिथे गेले. तर मला असं वाटलं का सगळं संपलं आज. पण ईश्वराची कृपा होती आणि आपले केलेले सगळ्यांचे प्रयत्न खूप चांगले होते. एकही मुलाला इजा झालेली नाही. फक्त 1-2 मुलाला खर्चटलं होतं. त्यांना आम्ही तात्काळ हॉस्पिटलला गेला. म्हणजे गाडी जाऊ द्या, पण हे आपले जे टीम आहे यांना काही व्हायला नको. पण ते ईश्वरानं खरंच आमच्यावर ते विशेष प्रेम दिलं तेव्हा. त्यातसुद्धा आभार मानतो की आम्हाला तो काळा डाग लागला नाही. सर ती म्हण आहेच ना की अगर किसी भी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात आपको, तर देव तुमच्या पाठीशी होता. आणि नेमकं काय होतं माहितीये का, की ज्यावेळेला आपण सर्वांना घेऊन कोणतं काम करतोय, काय सर्वांना समजून घेतोय, त्यावेळेला ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या पाठीशी जी असते, सकारात्मक दृष्टिकोन जो असतो, काय त्यातनं सुद्धा अनेक संकट टळून जातात. आणि वैशिष्ट्य एक असं सचिन सरांचं, म्हणजे मी सचिन सरांना पुन्हा विनंती करतोय की तुम्ही पुन्हा दुसरं प्रोडक्शन सुरू करा. याचं कारण सांगतो काय झालंय की सचिन सरांनी जिथे गरज आहे तिथेच मुंबईच्या कलावंत घेतलेले आहेत. म्हणजे जी रोलला डिमांड आहे त्याकरता म्हणून. बाकी मला वाटतं 70-75% तर आपले विदर्भातले, नागपुरातले कलावंत आहेत. आणि त्या कलावंतांना चान्स देणे. आता दीपक शिर्के सरांसोबत मी 4-5 फिल्म झाल्यात माझ्या. व्यक्ती अतिशय सुंदर व्यक्ती आहे, म्हणजे सकारात्मक आहे, मार्गदर्शन करतात, सर्वांना घेऊन चालतात. संजय खापरे सर, त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे मी आता मला जरी तुम्ही मला ज्येष्ठ कलावंत म्हणता, पण मला सुद्धा त्यांच्याकडे बरंच काही शिकायला मिळालं. कलावंत म्हणून कसा पाहिजे, एक कलावंत म्हणून त्याची स्वतःची पर्सनल भूमिका काय पाहिजे, हे सुद्धा मला संजय खापरे सरांकडे शिकायला मिळालेलं आहे. तर हा विदर्भातल्या लोकांना म्हणजे सचिन सरांनी जो एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि विदर्भातल्या कलावंतांनी सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने सकारात्मकच प्रतिसाद दिलेला आहे. याकरता तर म्हणजे नागपूरच्या कलावंतांकडनं मी त्यांचे धन्यवाद मानतोय की त्यांनी अशी संधी दिली आहे. अशी संधी वारंवार नागपुरातल्या कलावंतांना निर्माण करून द्यावी, जेणेकरून नागपुरातल्या कलावंताची सुद्धा कुठेतरी एक फेस व्हॅल्यू तयार व्हायला पाहिजे. बरोबर. काय असतं की चित्रपट निर्मिती करत असताना विदर्भातला किंवा नागपुरातला माणूस सगळ्यात पहिला प्रश्न हा राहतो की मी हा चित्रपट निर्मिती करतो आहे, पण हा माझा चालणार की नाही. मी जो पैसा लावतो आहे
त्याचा भले व्यावसायिक दृष्टिकोन राहत नाही, ते डोक्यात काही चांगली कल्पना असते किंवा आपण ही कल्पना लोकांसमोर आली पाहिजे, ही कथा लोकांसमोर आली पाहिजे, त्या दृष्टीने त्या निर्मात्याची लेखकाची धडपड असते. पण कुठेतरी भीती असते की बा नाही, हा चित्रपट जर नाही चालला तर मग मी काय करणार. मग याकरता त्यांना काय करावं लागतं, मुंबईचे मोठे मोठे सेलिब्रिटीज घ्यावं लागतात, ज्यांची फेस व्हॅल्यू आहे, पोस्टर व्हॅल्यू यांना आहे त्यांना. पण कथेत सुद्धा तेवढी दमदार कथा पाहिजे आहे. आणि सचिन सरांनी खरोखर उत्कृष्ट कथा लिहिली होती. म्हणजे कोणाच्या डोक्यातही येणार नाही की बा यार एखादा राजकारणी सर्वसाधारण कार्यकर्ता आहे, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण त्याला घेऊन त्याच्या जीवनावरती जी कथा तयार करणे आहे, त्याचा कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक संघर्ष या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात. एका प्रामाणिक कार्यकर्त्याला त्याला घर सुद्धा सांभाळणे आहे आणि इकडे समाज सुद्धा सांभाळणे आहे. आणि हे त्यांनी जे बॅलन्स केलेलं कथेतून ते खरोखर कौतुकास्पद आहे. आणि म्हणून सचिन सर तुम्हाला पुन्हा विनंती करतोय, अशाच पुन्हा चांगल्या कथा निर्माण करा आणि नागपुरात सुद्धा संजय खापरे आणि दीपक शिर्के निर्माण करा. बिलकुल सर, की ज्यांची मागणी मुंबईकरांनी केली पाहिजे. आमच्यासाठी तुम्ही आहात नागपूरचे दीपक शिर्के. असं काही नाही. तर आता एका सिनेमाचा प्रवास म्हटलं तर बऱ्याच गोष्टी त्यामध्ये येतात, जसं लेखन आहेच, त्याच्यानंतर कलाकारांची निवड आहेच, पण त्यासोबतच एक महत्वाचा घटक असतो ते म्हणजे लोकेशन. तर तुम्ही लोकेशन कसं काय फायनल केलं? मी आणि सईदजी आपले डायरेक्टर आणि पवन मी प्लॅन केला की आपण हे ग्रामीण भागातच याला जोडायचं. कारण की कसं आहे, ग्रामीणची जी नाळ असते तिथनं काहीतरी वेगळं दिसतं लोकांना. कारण की शहराच्या पहिले गावात असतं, पण आपण गावातूनच ही भूमिका साकारली पाहिजे. गावाची जी संघर्ष यात्रा असते, मग त्याची शेतीवाडी असो, म्हणजे कुसुमची जी भूमिका आहे तिला सगळ्याच गोष्टी करायच्या आहे. तिला नवऱ्याची मदतही करायची आहे, तिला नवऱ्यासाठी शेतावर पण जायचं आहे, तिला मुलाला स्कूलमध्ये पण सोडायचं आहे, सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आणि त्या गोष्टी सर्व एकाच ठिकाणी भेटल्या पाहिजे म्हणून आपल्याला ते विलेज खूप महत्त्वाचं आहे, गाव खूप महत्त्वाचं आहे. मग आम्ही पांढरकवडा म्हणून एक गाव चूज केलं. तिथले लोकही सुद्धा इतके म्हणजे इतके इतके खूपच कोऑपरेट लोक. त्यांनी एक एक व्यक्ती दिवसभर राहायचा, मदत करायला राहायचा. घर देऊन टाकलं आमच्याकडे, चाब्या देऊन टाकल्या होत्या आमच्याकडे. म्हणजे सर आम्ही चाललोय तिकडे, तुम्ही बघून घ्या काय करायचंय. म्हणजे इतकं त्यांच्यामुळे खूप अजून आम्हाला खूप सपोर्ट मिळाला. गावातील नागरिकांनी खूप सपोर्ट केला. प्रत्येक जे प्रॉपर्टीज आम्हाला लागत होती, काही काही प्रॉपर्टीज विकत घ्यायला लागत होत्या, काही घ्यावं लागल्या नाही, त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलं. ते कसं गावकरी मंडळीमध्ये एक प्रेम असतात, ते त्यांनी 100% देण्याचा प्रयत्न केला. मी विशेष करून पांढरकवड्याच्या सर्व मंडळीचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. आभारच म्हणता येईल त्यांच्यावाले है ना. आणि त्यानंतर काही नागपूरचे लोकेशन्स आहे, काही दिघोरीचं लोकेशन आहे, काही हुडकेश्वर रोडचं लोकेशन आहे, काही बुट्टीबुरीला काही सीन आम्ही घेतलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी चांगला अनुभव मिळाला, काही शिकायला मिळालं. थोडा हे करताना थोडंसं मागे पुढं होतं, संघर्ष होतो. कारण की आपली कसं आहे, इतकं टीमला हे परिवार होतं. आज 100 लोकांचा परिवार घेऊन चालणं हा परिवार आहे, आणि परिवारालाच घेऊन चालणं, एवढा दिवस एका ठिकाणी राहणं, सोबत राहणं सोपी गोष्ट नाही आहे. परंतु एक प्रेमानं आनंदानं जर आपण काम केलं तर होतं. नक्कीच होतं. मॅडम, मी पुन्हा तुमच्याकडेच वळणार आहे. आता तुम्ही तुमच्या कॅरेक्टर बद्दल तर आम्हाला सांगितलंय, पण तुमचं कॅरेक्टर आणि तुम्ही म्हणजे ओरिजिनल तुम्ही कशा आहात आणि तुमचं कॅरेक्टर तुमच्याशी किती साम्य जुळवतं? हे बघ, माझं कॅरेक्टर तसं कुसुमचं आहे. मी बायकोच दाखवली आहे आफ्टर ऑल. आणि मी जी माझ्या खऱ्या आयुष्यात पण माझ्या नवऱ्याची बायको आहे. ठीक आहे. तर एका स्त्रीला हा पदोपदी संघर्ष असतो, कॉम्प्रोमाइज असतं, पदोपदी असतं. कारण तिला तिची जी एक व्यावसायिक बाजू आहे, म्हणजे ती प्रोफेशनल आहे, कुठेतरी काही काम करते, तिथे पण 100% द्यायचं आहे. आणि तिला घरातलं पण सगळं 100% सांभाळायचं आहे. तर खूप साम्य आहे. कारण मला सगळं म्हणजे मला जिथे माझ्या चित्रपटात मला माझ्या नवऱ्याला खूप साथ द्यायची आहे ना. त्याच्यासाठी मला माझं काही तडजोड करायची असेल तर मी माझ्या मनावर काही गोष्टी म्हणजे इच्छा असून पण माझ्या मनावर मी दगड ठेवते आणि त्याला माझं काही दागिना देते. तर त्याची प्रगती व्हायला पाहिजे, तो समोर जायला पाहिजे, त्याचं काम कुठे थांबायला नको. सोबतच मुलाचं सुद्धा सगळं संगोपन व्हायला पाहिजे व्यवस्थित, त्याचं शिक्षण व्हायला पाहिजे. तर हेच मी सगळं रिअल लाईफ मध्ये एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून, एक पत्नी म्हणून
कारण एका स्त्रीला अनेक म्हणजे भूमिका रिअल लाईफ मध्ये सुद्धा साकाराव्या लागतातच. त्याच्यामुळे ते खूप सिमिलर आहे माझं. कारण माझं रिअल लाईफ मध्ये पण खूप आपण म्हणतो की खूप संघर्ष असतोच. एक स्त्री म्हणून मला खूप चॅलेंजेस असतात रिअल लाईफ मध्ये. तेच चॅलेंजेस मला चित्रपटात पण होते. साम्य तर आता आम्हाला समजलं काय आहे, पण कुसुम मध्ये असं काय वेगळेपण तुला दिसलं? कुसुम तुम्ही चित्रपटात नक्की बघा. ती काय आहे, ती किती फर्म आहे आणि शेवट ती म्हणजे एक मेसेज पण देते समाजाला की काय केलं पाहिजे, काय ह्याचे म्हणजे असं मी आता एकदम सांगू शकत नाही, कारण ती शेवटी चित्रपटाचा तो कन्क्लुजन आहे ते. तर तुम्ही चित्रपटात जाऊन बघा नक्की की कुसुमची भूमिका काय सांगते एक्झॅक्टली, आणि ती किती दृढ निश्चयी होती आणि तिला भविष्यात काय चिंता होती आणि मग त्याच्या मार्फत तिने काय समाजाला मेसेज दिलेला आहे. तर हे कुसुमच्याच थ्रू झालेलं आहे शेवटी. आणि माझं आणि संजय सरांचे खूप छान सॉन्ग आहे, खूप छान सॉन्ग आहे. ते पहिल्यांदा असं एक सुंदर त्यांनी कोरिओग्राफ बी केला आहे. कोरिओग्राफ होते आणि सुंदर त्यांनी खूप छान आवडेल तुम्हाला. एक प्रेम गीत आहे, लव्ह सॉन्ग आहे माझं आणि सरांचं. खूप छान आहे ते. त्याची वाट बघतोय आम्ही. सगळ्या खूप छान झालेलं आहे सगळं. तुम्ही नक्की चित्रपटात तू तर पहिले जा आणि मग त्याच्यानंतर नक्कीच समीक्षण कर चित्रपटाचं की नक्कीच. आता संगीताचा विषय निघालाच आहे, तर मला प्लीज सांगा की या मूवीमध्ये किती गाणे आहेत आणि कोणी त्याचं म्हणजे कोणी लेखन केलेलं आहे आणि कोणी त्याला संगीत? यामध्ये महत्वाचे एक लावणी आहे, एक प्रेम गीत आहे आणि 2 इमोशनल सॉन्ग आहे. ते तुम्हाला थिएटरमध्ये भेटायला दिसायला मिळेल. आणि 2 आणि याच्यातले 3 गीतकार आहेत. एक मी स्वतः आहे, एक सईद अख्तरजी आहे जे डायरेक्टर पण आहे, आणि एक केशव गजबी आणि कीर्ती नंजी त्यांचं नाव आहे. ते पण त्या सरांनी सुद्धा अप्रतिम सॉन्ग लिहिलेलं आहे. आणि संगीतकार तर सगळे फेमस आहे, नागपूरचे भूपेश सावई सर. अप्रतिम त्यांना संगीत नियोजन केलेलं आहे. बाकी गाणे अप्रतिम आहे. बाकी सर्व तुमचं रसिक मायबापावर आहे. किती आम्ही आमचे प्रयत्न केलेले आहे. बाकी प्रयत्न सर्व तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी रसिकांना एवढं सांगतोय की आमचं आम्ही जे मनातून हृदयातून जे काम केलेलं आहे, जे समाजासमोर जो प्रयोग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो प्रयोग तेव्हा सक्सेस आमचा होईल जोपर्यंत तुम्ही थिएटरमध्ये जाणार नाही. आणि तुमचं थिएटरमध्ये जाणं फार महत्त्वाचं आहे. कारण की ठीक आहे, आपण मोबाईल वगैरे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं त्याला काही अर्थ नाही. आज जो कलावंताची कला जर तुम्हाला बघायची असेल, कुसुमचा जर तुम्हाला ऍक्ट बघायचा असेल, पात्रीकर साहेबाची जर तुम्हाला ऍक्ट बघायचं असेल, तर तुम्हाला थिएटरमध्ये जावं लागेल. आणि कार्यकर्त्याची जी अचूक जी भूमिका आहे, ती भूमिका तुम्हाला तिथे समजणार जोपर्यंत तुम्ही थिएटरमध्ये जाणार नाही. कारण की एखाद्या व्यक्तीची जीवनरेखा, जीवन संघर्ष यात्रा हे सहज समजत नाही. त्यासाठी फिल्मच्या माध्यमातून आम्ही ते साकारण्याचा प्रयत्न केला. आता ते कितपत योग्य आहे की कितपत साथ देणार आहे ते ईश्वर जाणे, परंतु आमचा प्रयत्न हा प्रामाणिक होता. आता प्रामाणिक रसिकांनाच विनंती आहे की बाबा, कारण की आखरी सगळं मायबाप तेच आहे, त्यांना सगळा आशीर्वाद द्यायचा आहे आणि त्यांच्यापर्यंत हा महत्वाचा जो संदेश आहे पोहोचवायचा आहे. तो आम्ही प्रयत्न नक्की केलेला आहे. आणि मला अपेक्षा आहे की तुमच्या देशोन्नतीच्या टीमच्या माध्यमातून, डिजिटल टीमच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही हा डायस उपलब्ध करून दिला. तुमचे लाखोनं जे असलेले जे फॉलोअर्स आहे त्यांच्या पण नक्कीच पोहोचेल, विदर्भात पोहोचेल, महाराष्ट्रात पोहोचेल, याची अशी आशा आम्हाला रायबा इमानदारचा टीम म्हणून मला तरी आहे. नक्कीच पोहोचेल सर. आणि विषयही वेगळा आहे तर लोक नक्कीच बघायला जातील अशी आम्ही पण अपेक्षा व्यक्त करतो. आता सर, एखादं राजकारणावरती चित्रपट करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे, कारण की राजकारण एक अशी गोष्ट आहे जी रोज बदलत जाते. रोज काही ना काही नवीन घडामोडी होत जातात. तर आपण एक सिनेमा तर तयार केलाय, पण त्याच्यावरती काही गाज येऊ नये किंवा काही संकट येऊ नये असा विचार तर तुम्हाला आलाच असेल. तुम्ही कोणती काळजी घेतली? सर्वच काळजी घेतली आम्ही. ऍक्च्युली आमच्या या फिल्ममध्ये राजकारणाशी संबंधित आहे, पण राजकारणाच्या आतमधल्या भागाशी संबंधित आहे, वरच्या भागाशी संबंधित नाही. कारण की वर जायला तर खालचा माणूस वरती जायला पाहिजे.
आहे की नाही. तर आम्ही तो प्रयत्न केला का बेसिक बॉटम काय आहे, म्हणजे कुठनं सुरुवात होते एका राजकारणाची, ती सामाजिक पैलूतून होते ना. सामाजिक पैलूतून तयार होत असताना राजकारणापर्यंत पोहोचण्यापर्यंत त्याला किती शिड्या वरती जावं लागते, किती वेळा खाली पडावं लागते, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि मग त्याला त्या चढताना उतरताना परत चढताना त्याला कुठल्या कुठे दक्षता घ्यायची आहे, कुठल्या वेळेला काळजी घ्यायची आहे. ते काळजी तर आम्ही एक लेखक म्हणून आणि निर्मिती म्हणून तर आम्ही केलेली आहे. पण कितपत प्रामाणिकपणे राजकारण दाखवलंय चित्रपटात? राजकारण प्रामाणिकपणेच दाखवलेलं आहे. काही असं काही कुठलाच असा प्रसंग उलटा सीधा नाहीये. परंतु एक कार्यकर्त्याची भूमिका ही नक्कीच चांगली दाखवलेली आहे. आणि राजकारणी सुद्धा याची आम्ही चांगली आहे. जे काही समाजामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसतातच, एक खऱ्या अर्थाने उतरवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे त्याला जिवंत स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही केला की अशाही गोष्टी होऊ शकतात का. जनरली प्रत्येक व्यक्तीला माहीत नसतात, कारण काही घटना अशा असते की ते आपल्या जवळच असते. जाऊ दे बा, माझ्यासोबत घडलं ना, आता मला काय बोलायला सांगायचं नाही, मी तू व्हिडिओ घेऊन टाकतो, मला काही करायचंच नाही, मला हे पाहिजेच नको, मला यात जायचंच नाही. परंतु असे जर केल्यानंतर आपण त्या वाटचाली जाणार नाही ना. कारण की आज राजकारणामध्ये सुद्धा चांगले लोक यायला पाहिजे नाही, समाजकारणामध्ये सुद्धा चांगले लोक यायला पाहिजे ना. जोपर्यंत हे लोक येणार नाही, समाज दुरुस्त कसा होणार. राजकारणात जर येणार नाही तर राजकारणाचे लोक काही पुढारी कसे बनतात, आणि पुढारीच्या माध्यमातून हा जिल्हा घडवायचा आहे, महाराष्ट्र घडवायचा आहे, देश घडवायचा आहे. आज हे सर्व मंडळी त्या ठिकाणी त्या पैलूवर आहेत, तरच तर देश घडत आहे ना. म्हणून एक काही राजकारण लोकांनी एक त्यांना बदनामीचं लोकांनी वाटलं राजकारण म्हणजे राजकारण, असं नाही. राजकारण एक चांगला पैलू आहे, त्यातून चांगला करता यावं हेच त्यामागची भूमिका असते. सर, आता माझा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा आहे, तुम्हा सगळ्यांनाच आहे खरं तर, की आता तुम्ही सांगितलं की हा चित्रपटात काय काय आहे, कोणाकोणाच्या भूमिका आहेत, संगीत कसं आहे, तुम्ही सगळंच सांगितलं. पण एक प्रेक्षकांना असा प्रश्न पडू शकतो की हा चित्रपट त्यांनी सिनेमागृहात जाऊन का बघावा, आणि याच्यातून त्यांना काय संदेश मिळणार आहे? यासाठी बघावा की मी तुम्हाला यापूर्वी पहिला प्रश्न तुम्हाला उत्तर दिलं होतं की हा एका कुठल्या पार्टीबद्दल नाही आहे. ह्या सर्वत्र जिथल्या पार्ट्या असेल, ज्या बी कुठल्याही प्रकारच्या हजारो पार्ट्या आहे, हजारो समाजसेवक काम करत आहे. आणि हे त्या पर्टिक्युलर त्या कार्यकर्त्याबद्दल नाही, असा कार्यकर्ता आपल्या घरी सुद्धा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथे पण ह्या घटना आहेच. मग तिथे त्याला कसं संघर्ष करावं लागते, त्याला त्या ठिकाणी कसं संघर्ष करावं लागते, त्यामागचं पूर्ण वर्तुळ आहे. म्हणून माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण थिएटरमध्ये गेल्यानंतर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. ते इथनं तर मी तुम्हाला सांगू शकणार नाही, कारण की कसं आहे, तुम्ही आज सगळं सांगेन तुम्ही जाणार नाही तिथे. पण त्याकरता तुम्हाला थिएटरला जाणं फार गरजेचं आहे. आणि लवकरच तो आम्ही प्रदर्शित करतोय बस, कारण की आम्ही स्वतः सुद्धा उत्सुक आहोत. बरोबर. आणि मला असं वाटतं आहे की एखादा चित्रपट फक्त एखादी थीम घेऊन असतो की हा प्रेमाचाच आहे, ठीक आहे, एखादा चित्रपट सामाजिक विषयाचा असतो, ऐतिहासिक विषयाचा असतो, पार्श्वभूमी. पण आमच्या चित्रपटात माहितीये का, विनोद सुद्धा आहे, प्रेम पण दाखवलेलं आहे, दोस्ती दाखवलेली आहे, ठीक आहे. मग एका कार्यकर्त्याची जी सगळी वाटचाल आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, म्हणजे सगळ्या गोष्टी, म्हणजे तुम्ही म्हणताय की मनोरंजन पण आहे, म्हणजे हा प्रत्येकच बाजूनी एक स्ट्रॉंग काय म्हणतो कलाकृती झालेली आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की बघायला पाहिजे. आणि नेमकं आता दुसरं कारण काय नाही, महत्वाचं कारण या चित्रपटाचं नाव जे रायबा इमानदार, टायटल सारखीच कथा आहे, कथेला अनुसरूनच आहे. आणि हा चित्रपट तरुण पिढीने नक्की बघायला पाहिजे, कारण की तरुण पिढी करता हा चित्रपट जो तो प्रेरणा देणार आहे. त्याला त्याच्या आयुष्याची सुरुवात कुठनं करायची आहे, बरोबर काय, हे मार्गदर्शन करणारा चित्रपट आहे. त्यामुळे मला तर मी सगळ्या म्हणजे प्रेक्षकांपैकी तरुण पिढीला पहिलं आवाहन करतोय की आपण बाकीचे फिल्म ज्याला बघतो ना, त्यासोबत तुम्ही ही फिल्म बघा. या फिल्ममुळे तुमच्या आयुष्यात कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी तुम्हाला तयार होईल. तुम्हाला माहिती होईल की कार्यकर्ता म्हणजे काय असतो, कार्य कोणत्या पद्धतीने. आणि कार्यकर्ता फक्त राजकारणापुरता सीमित नाही आहे, तुम्ही कुठे का जाणार, राजकारण प्रत्येक ठिकाणी आहे. राईट. आपला कन्सेप्ट म्हणजे सर्वसाधारण माणसाचा राजकारण या शब्दाचा मागचा अर्थ काय, एकमेकांना कुरघोडी करतात आहे, याला राजकारण म्हणतात. प्रत्येक ठिकाणी राजकारण आहे. आज आमच्या सुद्धा क्षेत्रात राजकारण आहे, तुमच्या पत्रकारितेचे राजकारण आहे, सगळ्याच ठिकाणी राजकारण आहे. पण या राजकारणातून सुद्धा आपल्याला मार्ग कसा काढायचा आहे आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं आहे, हे या चित्रपटात दाखवलेलं आहे. त्यामुळे तुमच्या देशोन्नतीच्या माध्यमातून मी
खरोखर तरुण पिढीला आवाहन करतोय की तुम्ही हा चित्रपट म्हणजे चित्रपटगृहातच जाऊन बघा आणि फॅमिली सोबत जा. हा चित्र फॅमिली एन्जॉय करणार आहे. सध्याच्या आपण सध्या आपण जे एक ट्रेड जे बघतोय ना, तर काय असतं की बाप पोरीसोबत पिक्चर बघू शकत नाही, असं काही काही होतं. पण हा चित्रपट तसं नाही. हा तुम्ही यामध्ये विशेष कुटुंबासोबत बघा. विशेष बरोबर बोल पत्रिकरजी. यामध्ये विशेष म्हणजे आमच्या ज्या गायिका आहे, पार्श्वगायिका ज्यांनी गायली, वैशाली सामंतजी, त्यांनी सुद्धा तारीफ केलेली आहे. त्या लावणी आहे ना, त्या लावणीने कुठली अश्लीलता नाही आहे. एकदम सौम्य, जे लोकांच्या मनात भिडणारी, म्हणजे महाराष्ट्राचा जो फोक डान्स आहे तो खऱ्या अर्थाने आम्ही इथे उतरण्याचा प्रयत्न केला. आणि आमच्या शिल्पा शाहीर जे त्याने या याच्यामध्ये पूर्ण कोरिओग्राफ केलेला आहे, स्वतःच केला आहे, इतकं सुंदर केलेलं आहे. आणि नागपूरचे कलावंत आहे ती. नागपूरचे विशेष हे आहे, हा. नागपुरातली उत्तम नृत्यांगना आहे ती. नृत्यांगना आहे आणि त्यांचा सुद्धा खूप चांगलं. हा, अजून एक विशेष तुम्हाला याच्यात एक नाव सुटलं आहे, ते म्हणजे विशेष नाव आहे. आपल्या या सिनेमामध्ये एक विशेष एक व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे रायबाचे मित्र आहे त्या फिल्ममध्ये. ते म्हणजे ज्युनियर मकरांद अनासपुरे, बाळूदादा इंगळे. हा, मोठे कलावंत आहे. आपलं मला वाटतं विदर्भातलेच आहे. आणि त्यांनी सुद्धा अप्रतिम त्याच्यामध्ये भूमिका साकारली. हा, आमचे ते एक दादा देवगत झाले, त्यांच्यासोबतच होते एक. पण खरंच त्यांना सुद्धा सलाम आहे की त्यांनी खूप सीन त्यांचे बढिया आहे. आणि तो पण एक बढिया चेहरा आहे त्या सिनेमामध्ये. अप्रतिम त्यांनी भूमिका साकारलेली आहे. तुम्हा सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते तुमच्या सिनेमासाठी. नक्कीच विषय वेगळा आहे म्हटल्यावरती सिनेमा नक्कीच गाजणार आहे, संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणार आहे. माझ्याकडून आणि देशोन्नतीच्या संपूर्ण टीमकडून रायबा इमानदार या संपूर्ण टीमला शुभेच्छा. फार फार धन्यवाद तुमचे. फार धन्यवाद. थँक्यू. ऐश्वर्याला विशेष पार्टी मिळणार आहे. आणि अशाच तुम्ही या शुभेच्छा दिलेल्या आहे, त्या शुभेच्छा आम्हाला आमच्या प्रेक्षकांकडून अपेक्षित आहे, नाही का? रायबा इमानदार टीमकडून तुम्हाला सर्वांना धन्यवाद. थँक्यू. पुन्हा भेटूया नव्या टीम सोबत. तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.